नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। खामगाव प्रतिनिधी अल्तमश खान यांची रिपोर्ट। खामगावात शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तीव्र तुटवडा। रक्तदात्यांनी पुढाकार घेत दिला जीवदानाचा आधार। आज दिनांक 4 मे 2026 रोजी खामगाव येथील शासकीय रक्तपेढीत सध्या रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत एकनिष्ठा गौसेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक रक्तदात्यांनी पुढाकार घेत गरजू रुग्णांना रक्तदान करून मोठा दिलासा दिला आहे। गेल्या 15 दिवसांपासून रक्तसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती। ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन रक्तमित्र सूरज भैया यादव यांनी रक्तदात्यांना पुढे येण्याचे आवाहन केले। रक्तदान हेच सर्वोत्तम दान असून प्रत्येकाने वेळोवेळी रक्तदान करून गरजूंचे प्राण वाचवावेत असे त्यांनी सांगितले। या उपक्रमात दुर्मिळ रक्तगट असलेल्या रक्तदात्यांनीही विशेष सहभाग नोंदवला। रोहित पहुरकर, गणेश आमले, गणेश कोळसे, लक्ष्मण कंडारकर यांसारख्या रक्तदात्यांनी तातडीने मदत करत गरजू रुग्णांना जीवनदान दिले। तसेच दीपक राऊत, योगेश आळेकर, गोपालभाऊ पारखे, भारत पंजवाणी, गोपाल दायमा, हॅप्पी गाडोदिया, अमोल गवांदे, अजीम खान, आकाश घ्यारे, विजय सिरसाट, दीपक आसेरकर, विनोद पवार, निखिल हजारे, राहुल पारखे, गजानन लाड, धनंजय कार्डेकर आदी अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या कार्यात शासकीय रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी सौ. प्रणाली देशमुख, टेक्निशियन सौ. सपना कांबळे, सौ. चित्रा देशपांडे, सौ. राजश्री सावके, मेघा इंगळे, राम अंबोरे तसेच परिचारिका भारती काळे यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले। एकनिष्ठा फाउंडेशनचे सूरज भैया यादव, आकाश गवांदे, वैभव कापडे, सौरव पदमने, हर्षल इंगळे, विठ्ठल दुतोंडे, नागोराव भातुरकर आदी कार्यकर्त्यांनी समन्वय साधत हा उपक्रम यशस्वी केला। दरम्यान वाढत्या गरजेमुळे रक्तपेढीत अजूनही विविध रक्तगटांची कमतरता जाणवत असून अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन नियमित रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे। रक्तदान करा, जीवन वाचा हा संदेश देत या उपक्रमातून समाजात सकारात्मक जागर निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे।